पोराली हा बोला. मताचे अनंत तिकोणी गुळंचवाडी. आता तुम्ही म्हणता हे गेट नाही, हे कशासाठी इथं आणलेलं आहे? लोखंड कशासाठी पडलं इथं? काय आता हे JCB 50 बारा इकडून तिकडे फेकलेलं आहे आणि फेकलेलं तुम्ही म्हणताना नाही हे केलेलं. माझ्या बरोबर चला वर काय काय केलेलं आहे? ऐका हे काय आहे? हा हे गेट आहे. कुठं लावलं गेट? अहो गेट लावायला इथं हे बंद होतं तिकडे. लेवल आतमध्ये लेवल चालली म्हणून आहे ना, आतमध्ये लेवल चालली म्हणून लोकांनी JCB ने इकडे फेकाटून दिलेले. गेट आहे बघा ना, ते गेट आहे का काय आता ते? हा गेट आहे का? गेट नाही काय आता याचं? गेट नाही मग काय बघा आता हे तयार करून गेट घ्या. हा बघा ना हे हळू चाळायचं नाही. ते आपण जेव्हा ब्लास्टिंग करतो ना शेतकऱ्याचं ब्लास्टिंग केलेलं आहे ना, तर ते दगडी इकडे तिकडे घरावर नाही उडवून जिथं आपण होल मारतो ना त्याच्यावर हे आच्छादन केलेलं करतात. त्यासाठी आम्ही ते बनवून घेतलं होतं कधी शेततळ्याच्या वेळेस. बाबा पुढे तुम्ही आवाज कट होईल. हे इकडे हे कुठं लावलं होतं यांनी? इथं इथं रस्त्यात टाकलेलं होतं. रस्त्यात टाकलेलं होतं इथं. भांडायचं नाही, भांडा समोर आहे. हा समोर गेट बनवलं ना मी, तर गेट एवढा तुटलेला. अहो हा अहो JCB ना फेकल्यानंतर त्याची काय हालत होणार आहे? ही जी जाळी आहे आपण जेव्हा ब्लास्टिंग हे JCB ना आता त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही हा रस्ता बंद केला होता. तुम्ही म्हटलेत रस्ता बंद केला होता. काय वास्तविकता आता ते पण समोर. बरं मी काय म्हणतो, बोलू द्या. नाही हा वास्तविक त्या दिवशी ते आतले बी शेतकरी आलते नोटिसापोटी. सगळ्यांनी त्या दिवशी बाईट मध्ये सांगितलेलं. ठीक आहे ना, भांबेर साहेब इथं आहेत सर. हा रस्ता आहे ना इथं बंद केलेला होता आणि मग त्याच्यात माझी लेवल चालू असताना ट्रॅक्टरवाल्यांना सुद्धा अडवलेलं आहे. कोणाला? JCB वाल्यांना फोन केलेला आहे, इथून हे व्हायचं नाही. ट्रॅक्टरवाल्यांना फोन केलेला आहे. माझ्या आतल्या क्षेत्राची लेवल करत ते तर जाऊ द्या गेटाचं, पण माझ्या ट्रॅक्टरवाल्यांना बंद केलं जायचं आतमध्ये. कोणत्या ट्रॅक्टरवाल्याला मी सांगितलं का बोलून शेत झालं. हो ठीक आहे आता हा, बोला. ते म्हणतात ते. त्यांनी जे आरोप केले ना, मी 1 मिनिटात सांगतो. ते आता चार ते सांगा. आता हा तुम्ही पत्रकार हा तुम्हाला गेट वाटतो का कोणत्या अँगल? गेट काय? ही जाळी कशाची आहे? हे शेततळे नाही तर खडे. हा ठीक आहे चला. हा तेव्हा त्यांचं आहे कशाची? आपण पुढचा मुद्दा घ्या. बरं का? ही ती जाऊ दे चला. ही जी ब्लास्टिंगची जाळी आहे, आता जे शेतकऱ्यांचे ना इथलं तुम्ही इकडे जे माळवतकर आहेत त्यांना बोलवा. जेवढे शेतकरी आहेत बरोबर. आणि मी मगाशी पण सांगितलं आमच्या कुटुंबाची तिकडे पण जमीन आहे. ऐका ना, काय आहे, तुम्ही आता पती बरेच लोक येतात इथे. येऊ दे ना आता बघा लोकांना काय होतंय, कुणालाही कुणी काय एक शब्दही कुणाला कुणी काय बोलणार नाही. चुकीचं मी बोललो नाही, त्यांनी नाही बोलायचं. त्यांनी एखादा माणूस मताजी अनंत टिकोणे सोडून इकडे जाणारा एक जरी शेतकरी म्हटला की भांबेरे म्हणजे मीच सोडा, आमच्या कुटुंबाने कोणी इथून जायला कोणाला जर अडवलं असेल तर मी दादा कोणाला जाऊन देत नाही ते. अहो माझ्या ट्रॅक्टरने ते अडवले. JCB वाल्याला बंद केलं जायचं ते. तुमचं म्हणणं आहे ना? हा माझं म्हणणे अडवलं होतं? हो अडवलेलं. JCB वाले निदान मी जाऊ नको हा म्हणतो. मी अडवलं नव्हतं म्हणजे असं. संबंध ते अहो वाणी साहेब इथं शेततळे केलं. ही जमीन आता मी राहिलं तिकडे, आता ही इथं जवळ राहिलेत. मी इथं येतही नाही जातही नाही, माझं येणे नाही जाणे नाही. आता हे असेल तर एक मार्ग काढू आपण. नाही मार्ग नाही. बरं झालं हे गोसावी साहेब आलेत. 1 मिनिट या. यांनी त्या दिवशी तुम्हाला हा हे त्या दिवशी होते ना. तुम्हाला कधी रस्त्याने जाऊ नका बोललोय? नाही, तुम्ही रस्ता करून देतो म्हणले. हा, रस्ता करून देतो म्हटलं होतं. एक पिशवी कुठे आहे? मध्ये या. मध्ये ही ऐका ना, तुम्ही त्या दिवशी होती होतं की ही जाळी कुठं होती? येतच होती काय? ही कोण रस्ता बिस्ता बंद टाकली केला होती काय नाही कधी? रस्त्यात टाकली होती नाही का? ते माहित नव्हतं. पूर्वीला टाकली होती, आता नाही टाकलेली. पूर्वी टाकलेली रस्त्यात होती. रस्त्यात JCB ने मी स्वतः एक बाजूला काढून टाकलेली. बरं ते जाऊ दे. नाही ऐका ना 1 मिनिट. जर मला रस्ता बंद करायचा आहे, आणि पाठीमागच्या वेळेस आलतो ना आम्ही, आमचं ठरलं पण होतं रोड करायचा, आमदार साहेबांकडून निधी घ्यायचा. आता हे तर आत्ताचा विषय आपला निघलेला आहे. हे मी ऑगस्ट मध्ये पत्र दिलेले कारण त्या 2024 अतुल शेठ आमदार असताना की याला निधी द्या आम्हाला हे रोडसाठी. आपलं बोलणं पण झालं आपल्याला निधी घ्यायचा, रोड करून घ्यायचा. आणि शिवाय माझी स्वतःची आमची जमीन आहे तिकडे अजून. जरी मी तर यांना अडवलं बी, एक आडगा माणूस म्हणून मी अडवलं. सरपंच हा विषय बाजूला ठेवा. शेतकरी म्हणून मी यांना अडवलं. सरपंच अडगा नसतो ना. नाही अडवलं बी. सरपंच शेतकरी म्हणून जर अडवलं तर यांच्या जमिनीतून परत मला पुढे जायचंय. तुम्ही मला जाऊन द्याल का? मी जर इथून तुम्हाला जाऊन दिलं तो पण विषय झाला होता दिवशी. आमचं सगळं ठरलं होतं. फक्त रोड आम्हाला निधी नव्हता रोड करायचा म्हणून तो रोड राहिलेला आहे. आमची जमीन तिकडे आहे कुटुंबाची. अहो संघर्ष ना. हे पाणी बघा ना, पाणलोट क्षेत्र बघा ना. पाणलोट क्षेत्राचं दाखवा जरा थोडस. पाणी दाखवलं ना तुम्हाला मी. पाणी पण पाणी दाखव. नाल्यातच सोडलेलं आहे.
त्यांनी असं म्हटलं की या ठिकाणी तुमचा असा आरोप होता की इथं रस्ता अडवलाय. अडवलाय ना, मग अडवला म्हणूनच मी झालो तयार. आता खुल्ला केला, आता ते बोलतात तोंडाने खुल्ला केला, पण याला हे पाहिजे बाबा एक मिनिट इकडे इथं उभे राहा. हे ना. ही जाळी काय बोला. ही जाळी म्या आणायला लावली इथं दगड उडतील म्हणून. यांच्या घरावर उडू नये म्हणून हे म्हणले जाळी आणि फाईटवाली जाळी. अहो पण ही रस्त्यात टाकलेली होती आडवी. ते रस्त्यात काय- अहो बरं रस्ता बंद केला मथू शेठ. मला बोललो थांबा एक मिनिट मथू दादा, ऐक एक मिनिट माझा ऐकतो. आता तू ग्रामपंचायत मध्ये आला होता त्यावेळेस आपला विषय झाला. मी काय सांगितलं, आपण तो रोड करणार आहे सांगितलं होतं पुढं का मला नाही? मी आता त्याच्यानंतर तुम्ही काय म्हणले, बघतो तुझ्याकडे मागे सारून बघतो, माझ्याकडे फोटो आहे अजून. मी त्याच्यात काय बिघड लबाडी बोलत असेल तर ऐका. तिथं हा इथं दमदाटी केलेले फोटो आहे. दाखव त्यांनी मला. अहो याच्यात फोटो आहे, मोबाईल मध्ये मी काहीच केलेलं आहे. दाखव दमदाटी केलेली मी कुठं असं. हे बघा, हे काय मीडियाला दाखव हे फोटो. दाखव मला बघू दे. हे काय इथं व्हिडिओ असून दमदाटी केलं. हा? दमदाटी नाही, पण दमदाटी केलेली इथं येऊन. अरे मी चालवतो नाही शेतात दमदाटी केली. शेतात काय तू काय शेतात चाललेला आहे तू. दमदाटी करताना मी एकटा जाईल कुठं दमदाटी कर आणि दमदाटी करेल कशाला. अजून दुसरा काय मुद्दा आहे? मुद्दा आपला रस्त्याचा आहे. मुद्दा रस्त्याचा आहे. आता रस्त्याचा रस्ता मुद्दा ते ते करून म्हणतात मी देतो म्हणतात. आडकाठी केली नाही, रस्ता अडवला. रस्त्याचे आम्हाला पंचायतीचं क्षेत्र आहे खाली. काय पंचायतीचं क्षेत्र असेल तर पंचायतीच्या क्षेत्रातून आम्हाला सरळ रस्ता दाखवून देणे, सरकारी शासकीय रस्ता दाखवून देणे, आणि हे पाणी जे वरून बंदोबस्त केलाय त्यांनी फार पाण्याचं. हे गायरानामधून रस्ता द्यायचा यांना अधिकार नाहीये. गायरा आम्ही जाऊ ना आमचं, पण गायरान तर काढून दे. सरपंच आहे, गायरान तर सोडून देतील का नाही. हो, बघा हा? फार गायरानातून रोड नाही. आमच्या सर्व शेतकऱ्यांनी ठरले शेतीतून रोड करायचा. अहो, समजा मी जर माझ्या गायरान शेतात तर त्यांनी दिलं तर सोडलं मला पाहिजे का नाही. कुठे गायरान? हे गायरान आहे, उभं राहिलेलं हे गायरान आहे. नंबर कुठचे काय सांगतील शेतकरी कुठले, कुठे नंबर आहे काय तोच सांगत होता. जाले कुठं आहे? सांग नंबर कुठे आहे. आहे ना असा नंबर तिथं आहे वरचा. यांची बरं इथं आता इथं घर आहेत वरती. कुठं आज या लोकांना नोटीस निघलेली सरपंचाची. पोट दुख्याने नोटीस काढल्या त्यांनी. आणि मग माझ्या चोट लोकांनी नोटीस काढली. बरोबर आहे. या खाजगी जमिनी आहेत. मला आरडायचं. जाऊ दे चला. आणि मग नाही, नाही, ऐका, ऐका. यांच्या घराला नोटीस निघत हे त्याच्यावर चालले. ऐका ना, हे आदिवासींना पण नोटीस काढतं का? ऐका ना, हे जागा- यांना नोटीस काढून हे सरकारच्या वर चाललेत का सरपंच म्हणून. चुकीचं असेल तर नोटीस निघालं पाहिजे. नोटीस कोणी काढले? अहो पण नोटीस निघलं बरं. नोटीसही निघलं. नोटीस अहो, ग्रामपंचायती गरीबांना नोटीस नाही, सरपंच म्हणून गरीबांच्या वर चाललेत का. मग नाही नाही अरे काय चाललंय दाखवा ना मीडियाला. नाही नाही, ऐका ना, आता झालं. ऐका हो, ऐका. ऐका ना, हे जे घर आहे ही घर आहेत ही काय गायरानच आहे का? आता ते गायरानात कशी राहते नाव वगैरे साहेब तुम्ही विचार करा. खाजगी जमीन आहे त्यांच्या राव. म्हणजे पंचायतीने काढले मग कशी काढली. आता काय म्हणून मी आदिवासी गरीब माणूस असल्यामुळे मी काय चौकशी केली नाही. काय लिहिलं होतं? हे बाय घर ऊस करायला लागते तुम्हाला. का आपण काय माहित आम्ही विचार नाही. गरीब लोक विचारायच गेलो नाही पंचायतीत. नोटीस घेऊन येला का तुम्ही? शोधावं लागेल दिलं आता पडलेलं पुढं. बरं आता ही जी जागा आहे ही वावर काढलं कसं आता साहेब आम्हाला काय एवढं कळत नाही वावरात. तुम्हालाच नोटीस काढले तुम्ही काय सांगणार? हा ना. आता कसं आहे आम्हाला वावरात काय एवढं कळत नाही. मुद्दा असा आहे, रस्त्याचा विषय क्लिअर झाला. जागा तुमची असेल तर ती तुमची होईल. आता कशाला वाद राहतात? हा वादीचं. आणि पाणी काय करायचं. पाणी काय मी तिकडे बोकांडे घ्यायचं का अख्खं तिकडे. पाण्याचं काय झालं? हं? पाण्याचं वर चढा ना, वर कोण कोण चढ आणलेले मी दाखवतो तुम्हाला. मसनी कुठवर चढवले. चला नाही मी नाही चढू शकत. चला 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 सगळे चला प्रत्यक्ष त्याच्यात काय जाऊ. ते पाणी इथूनच आणलं बाबा, बरोबर. इकडं हो. वड्याला परत काय ते पाणी. चला वेगळा इथं जायचं, वरतीच जायचं, वरला नाही जायचं, इथं जायचं. मीडियाला बघू द्या सगळं, सगळ्या लोकांना बघू. काय म्हणते? खोटे आरोप आहे, खरेच होऊ द्या. इकडं वावरात पाणी जायचं ना तर त्यांनी सर मारून इकडून काढून दिले असं. असं नाही. मधीच जुरावा आता इथून असा. नाही, चांगलं का वाईट झालं? अब ते चांगलं वाईट झालं. आमच्या वावराने पाणी काढून दिलं आणि चांगलं झालं. चांगलं झालं का वाईट झालं विचारतोय तुम्हाला दादा. असं आमच्यावर काय चिडा. तुमच्यावर नाही चिडत मी. हे पाणी इथं डोंगराच्या कडाला चर मारून इकडून काढून दिले बरोबर ना ते? नाही पण पाणी मग रस्ता काढलं तर कुठे गेला असतं. इकडून जात होतं वावरात ना गेला असतं ना. अहो, इथं पाझर तलाव जात असेल पूर्वी तर त्यांची जमीन नको जायला म्हणून केलं. ते ना आता नाही का इथं या लोकांना हे अतिक्रमण आहे म्हणून काढतात नोटीस. एकीकडं गोरगरीब नोटीस काढायच्या. हे बघा इथून असे मशीन चढवलेलं आहे. इथून हा इथून मशीन बाप
इथून हे असं इथून चढवलेलं मशीन आहे. वरती काय खणलंय का? हा खणलेलं दिसाल ना ते खणलेलं. हे काय आलं उतरले बरं का? अहो मशीन चालवलेलं आहे. पोकलन दात्र्याचं मशीन चालवलेलं. मग ते हाताने केलंय का इथं का माणसाने उकरले का? हे बघा ना त्याचं दात तरी दिसते नाही तर बघा. मीडिया समोर मी सांगतो काय खोटं आहे का काही त्याचं. हे बघा ना, मी जर खोटं जर बोलत असेल तर काय असेल ते पण ठीक आहे दाखव. हे बघा ना, हे पाणी कुणीकडून कुणीकडे डोंगरावरती वरती आहे इकडं कसं पाणी कुणीकडून कुणी काय फिरवलेलं आहे. मग आधी हे पाणी कुठून जायचं? आधी पाणी सरळ आजूर इथून होता असा तळ्याच्या इथून खाली. तळ्यामधून का? हा तळ वाचवण्यासाठी इकडे काढले का हा पाणी? लोकांना पाणी काढून दिलं. हे खाल्लं पाणी तिकडे माझ्याकडे काढून दिलेलं. इथं पुढे हे बघा इथं 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 कळल हे पाणी कुणी का काढून दिले. कसं आचार कसा काढलाय कुणी का लोकांची वाटोळी व्हायची नाही. सांगा बरं कसे गोरगरीब जगतील कसे जगतील सांगा. आधी हे पाणी इथून जायचं. आधी सरळ असं पाणी जात होतं हे पाणी. तुम्ही सांगा कशा गरीब जगतील. आणि तुम्ही म्हणता सरपंचाचा अतिचारपणा नाही. हा अतिचारपणा नाही तर काय हा. बरं गायरण कुठे? हे दोन्ही हे ते दोन्ही वावर गायरण ते नंबर येत नाही. नकाशा येत माझ्याकडे ऑलरेडी नकाशा आहे. हे फोटो आहे माझ्याकडे. कलेक्टर पर्यंत अर्ज केलेला आहे. पाठपुरावा केलेला आहे. मी नुसतं असं काय फोकल बोलत नाही. त्या दिवशी मीडियाला नकाशा दाखवला ना आजही दाखवतो. हे पंचायतीला सुद्धा नोटीस दिलेलं आहे. काही त्याचं दखलपात्र काही केलेलं नाही. हे याला केलं की महसूल खात्याला. आणि वरून दादागिरी करायची दमदाटी करायची पोरांच्या बळावर सगळं काही. आता हे बघितलं मीडियाने किती पोरण काय येते. आणि हे बघा पाण्याची शेवा निशा. ही पोरं कुठली आहेत? हे सगळे अशीच आहे. इथं काय जमिनीत मालक आहे का ते? कोण नाही मालक नाही कोणी एक काही मालक नाही. पोरांचं काय विषय विषय नाही का. क्षेत्र कोणचं आहे? हो, इथंच थांबा. हा? हो, इथंच थांबा. हा? हे क्षेत्र कोणचं आहे? कधी यायला तयार हो, थांबा. बरं क्षेत्र कोणचं आहे? हे पंचायतीचं क्षेत्र आहे. सगळं पंचायत आहे. ग्रामपंचायतीचं गायरण नसतं दादा. हा कलेक्टरचं असतं. हा कलेक्टरच तुम्ही जिल्हाधिकारीकडे अर्ज करा. दिलं अर्ज आहे माझ्याकडे. मग आपण पाठपुरावा करू. पाठपुरावा चालू आहे माझा. करून घेता मग ठीक आहे. आपण जे नियमात असेल ते करू ना. मग नियमातच चालू आहे माझं. वरून कारवाई चालू आहे. पण संघर्ष नको, भांडण तंड नको. भांडणं करणं नाही. सर्कल मॅडमचा त्या दिवशी पंचनामा होता. तिनं नोटिसा काढल्या होत्या म्हणून आम्ही हजर होतो. आणि त्या हजर राहण्यापुरती मी मीडियाला बोलावलं. हा पंचनामा खोटा होतो म्हणून मी मीडियाला बोलावलं. नको काही हे व्हायला. प्रशासन मॅनेज होतो असा आरोप. माझा आरोप आहे प्रशासन मॅनेज होत आहे. आपण तहसीलदार साहेबांशी बोलून घेऊ. हे बघा ना पाणी काढलेलं कॅमेऱ्यात दाखवा इथं पुढे टेकडावर असे कशा लोकांना पाणी काढून दिले. आणि हे काय डोंगराचं पाणी साईडला वळवले. कोणी काढले? सरपंच अतुल शेठ बांबेरेने काढले. पाहिलं? हा मी पाहिले. माझा फोटो आहे याला. हे काय आहे? तिथं सांगा. याला फोटो आहे. या अर्जाला काय आहे? जाऊ दे चला. हे काय हे फोटो बघा. नाही दाखव ना मीडियाला. हे काय हे फोटो काय हे फोकलन चढत नाही म्हणले. हे कसं चढलंय? तुमच्या हातात धरा. तुमच्याच होता रे. हा हे काय हे कसं चढलंय? चढले वर. इथलाच फोटो आहे. स्पॉटचा इथं खाल्ला फोटो या. हा दरी मारलेला फोटो आहे. प्रशासन नियमात काय कारवाई असेल तर करू. अहो काय आमचा जॉब नाही. अहो प्रशासन आहे रस्त्यावरून डांबरीने जाताना दिसतंय लोकांना. अधिकाऱ्यांना डांबरीला जाताना दिसतंय. ते म्हणतात की इथला जो मुरुम काढला तो इथं सपाटी करण्याला वापरला. अहो बाहेर सपाटी विकला नाही. आमच्या डोळ्यासमोर गेलेत भरून. टेम्परच्या हायवे गेलेत. त्या ट्रॅक्टर भरून गेलेत. चौकशी होईल तो शासन तर कारवाई होईल. अहो, काय कारवाईसाठी तर चाललंय सगळं. न्याय भेटण्यासाठी चाललंय. पण तहसीलदारांकडे जाऊ तुम्हाला घेऊ. हा तहसीलदाराकडे मी गेलेला निकाल दाखवून ठेवलाय तहसीलदारनी माझा. आणि ते ऐकून घ्या माझं जे नोटीस आलेलं मला ते नोटीस तहसीलदाराकडून खाली यायला 8 महिने लागलेत. त्याच्यामुळे माझा एवढा जीव तळमळतोय. मागं पडशील. माझा जीव का तळमळतोय. ज्या नोटीस किती मोठा असा लोड ठुलतं किती मोठं वजन ठुलतं. हा त्या नोटीस खाली एक कागद यायला तहसीलदारचा खाली जर 5-5, 6-6 महिने आता लागले. एक दुसरा मुद्दा आहे. ते म्हणाले का तुम्ही ते कुठं नाला बंडिंग मध्ये पाणी जात होतं तर ते दुसरं कोण काढलं. आता हे क्षेत्र माझं आहे. माझ्या क्षेत्रातलं पाणी माझ्या क्षेत्रातूनच साईडनं काढून देऊ शकत नाही.
पाणी कुठं काढून नाही, दिलं? तुम्ही बांधा माझी- बांधा त्या कोणाच्या वावराला आणि साईडनी पाणी काढून माझं क्षेत्र आहे ना, कशा आहे मोजणी झालेली कोणत्या वावरात काढले ते पाणी माझ्याच वावरात काढलेली. ते म्हणतात आमचं वावर आहे. कोण म्हणताय आणि हे काय मोजणी काय हे काय इथं? ठीक आहे ते जे वावर दिसते ना खालचे हा ते माझं हे काय ऑलरेडी सरकारी मोजणी झालेली आहे. त्यांनी केली का मोजणी हा मला काय माहिती काय केली मोजणी केली काय केली हे काय? नोटीस आले असेल ना त्यांच्या नाही आली मला नोटीस काय. हे काय सरकारी मोजणी केलेली आहे माझ्या क्षेत्राची. म्हणजे पाणी काढलं ते तुमच्या क्षेत्रात माझ्याच क्षेत्रातून काढलं. कुठला शेतकरी स्वतःच्या क्षेत्रातून कळकळाने पाणी काढून देऊ शकत नाही. ते म्हणतात तिथं तुम्ही पण मुरुम काढला होता काय हा? तिथं? कुठे काढलं दाखव ना मुरुम. काय मुरुम आहे का? वावरात. अहो मुरुम दाखवा तिथं परत मीडिया लावा. आता आलो तुमच्या लक्षात नाही नाही मुरुम तुम्हाला कुठे जर वावरात दिस पुढे या पुढे या. वावरात जर मुरुम दिसत असेल तर लावा ना मीडिया. खोट्याला हो तुम्ही इकडे या बरं खऱ्याला खरंच आहे. आणि जर काय माझं जर खोटं असेल तर मला तिथं त्या लिंबाच्या झाडाला बांधा. आमचा जॉब नाही. नाही नाही मी सांगतो ना मीडिया समोर सांगतो मला त्या लिंबाच्या झाडाला बांधा डायरेक्ट. अजून काय सांगायचं? हा अजून काय सांगायचं? आता याच्या पलीकडे काय सांग आणि याच्यात न्याय भेटू शकत नाही म्हणल्यावर काय असेल. शासन तुम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहे. ठीक आहे धन्यवाद आहे आभारी हो तुमचा लय लय उपकार आहे थोडस. चला धन्यवाद. सावकाश उतरा खाली. सावकाश चला